महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत मोठे खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव संभ्रमाच्या वातावरणामध्ये येत होते की नमो शेतकरी योजना बंद पडले की काय, तर आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी घोषणा करण्यामध्ये आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख देखील आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा नमोचा 8वा हप्ता तुमच्या तर खात्यामध्ये जमा होणारच, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मोठी खुशखबर आता आली आहे। म्हणजे की बघा PM किसान योजनेचा देखील हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा आता भरपूर दिवसापासून अशा अफवा देखील पसरत होत्या की नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आणि PM किसान योजनेअंतर्गत 3000 रुपये शेतकऱ्याला मिळणार, परंतु सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सूचना देण्यामध्ये आली आहे आणि माहिती सांगण्यामध्ये आली आहे की आतापर्यंत नमो शेतकरी योजनेमध्ये कसल्याच प्रकारे वाढ करण्यामध्ये आली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती एक घोषणा केली होती की शेतकऱ्यांमध्ये 3000 रुपयांचा हप्ता असा मिळणार आहे, म्हणजे की 1000 रुपयांची वाढ करण्यामध्ये येणार आहे। परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे येणारा जो काय नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्याला फक्त 2000 रुपये मिळणार आहे आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील वितरण सरकारच्या माध्यमातून पार पडणार आहे। म्हणजे की बघा 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे पुन्हा 2000 असे 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा निधी आणि PM किसान योजनेचा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु भरपूर दिवसापासून तुम्ही ऐकलं असेल की नमो शेतकरी योजनेचा निधी आज शेतकऱ्याला मिळणार, उद्या शेतकऱ्याला मिळणार, परंतु खऱ्या अर्थाने कोणीही अधिकृत अशी तारीख सांगितली नाही की नेमकं हप्ता कधी जमा होणार। बघा आता सरकारच्या माध्यमातून तारीखच जाहीर करून टाकण्यामध्ये आली आहे। तर मग नेमकं नमोचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल, तर शेतकरी बांधवांनो बघा नमोचा तर हप्ता येणार आणि PM किसान योजनेचा देखील हप्ता येणार। मग 2 हप्ते सोबत येणार का? बघा नमो शेतकरी आणि PM किसान हे दोन्ही हप्ते एकत्र येणार, परंतु नमोचे किती हप्ते शेतकऱ्याला मिळणार बघा असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार या ठिकाणी येत असतो। तर बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। कदाचित सरकारचा निर्णय बदलला तर फक्त नमो शेतकरी योजनेचे 4000 येणार आणि PM किसान योजनेचे 2000 येणार। टोटल अशी 6000 रुपयांची रक्कम देखील तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते अशी शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून काही कामे तुम्हाला करून घ्यायची सांगितली आहे तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही। आता सरकारने नवीन वर्षाच्या नवीन अटी सध्या लागू केले आहे आणि त्याच अटीचे व नियमांचे पालन बघा तुम्हाला पालन या ठिकाणी करावं लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार, अन्यथा हप्ते जमा होणार नाही। आता पहिली अट सरकारने लावली आहे ती म्हणजे की बघा फार्मर ID, बघा फार्मर ID कार्ड तुम्हाला काढावे लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, दुसरी अट या ठिकाणी सरकारने लावली आहे ती म्हणजे की EKYC, बघा आता EKYCची अट सरकारने लावली आहे, त्या अटीची पूर्तता तुम्हाला करावी लागेल
तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये म्हणजे की एकत्र 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार. परंतु आता तारीख नेमकं कोणती आहे ज्या तारखेला सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केला जाणार? बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, निधी आज येणार, निधी उद्या येणार, परंतु सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत अधिकृत अशी कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. हो शेतकरी बांधवांनो, हेच सत्य आहे. सरकारच्या माध्यमातून फक्त सांगण्यामध्ये आलं आहे येत्या काही दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येणार. तर मग आता संभाव्य तारीख काय आहे? बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे अगदी बघा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. मग हे 4,000 रुपये असतील, नाहीतर मग या ठिकाणी 6,000 रुपये देखील असू शकतात. कारण की बघा नमोचे 2 देखील हप्ते येऊ शकतात आणि PM किसानचा 1 हप्ता, टोटल असे 6,000 रुपये येऊ शकतात. अशी शक्यता सध्या सूत्रांच्या माध्यमातून देखील सांगितली जात आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करून घ्या. धन्यवाद.